मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का जगाचा अंत कसा होईल? काही लोक म्हणतात की तिसरं महायुद्ध होईल, काही म्हणतात एखादा मोठा ग्रह पृथ्वीवर आदळेल. पण महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये एक अशी जागा आहे जिथे हा कयामत किंवा प्रलयाचा हिशोब गेल्या हजारो वर्षांपासून लिहिला गेलाय. हे आहे हरिश्चंद्रगडावरचं केदारेश्वर मंदिर. एक अशी गुहा जिथे विज्ञानाचे सर्व नियम सपशेल अपयशी ठरतात. या गुहेत 4 खांब होते ज्यांनी वरच्या महाप्रचंड पर्वताला तोलून धरलं होतं. आज यातले 3 खांब तुटले आहेत आणि संपूर्ण डोंगर फक्त एकाच खांबावर उभा आहे. पुराणात लिहिलंय की हे 4 खांब म्हणजे 4 युग आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. जसे की युग संपलं तसा एक एक खांब तुटत गेला. आता फक्त शेवटचा कलियुगाचा खांब उरलाय. लोक म्हणतात ज्या दिवशी हा 4था खांब तुटेल त्या दिवशी जगाचा अंत होईल. पण एका इंजिनियरच्या नजरेतून पाहिलं तर हे कसं शक्य आहे? लाखो टन वजनाचा डोंगर एका दगडी खांबावर शेकडो वर्षे कसा टिकू शकतो? हे इंजिनिअरिंग आहे की काही प्राचीन अटी ग्रॅव्हिटी तंत्रज्ञान? पुढची काही मिनिट आपण या गुहेतल्या अशा रहस्यांचा शोध घेणार आहोत जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हरिश्चंद्रगड सह्याद्रीतल्या सर्वात जुन्या आणि अभेद्य किल्ल्यांपैकी एक. हा गड कित्येक हजार वर्षे जुना आहे. याचा उल्लेख मत्स्य पुराणात आणि अग्निपुराणात सुद्धा आढळतो. पण या गडावरचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ही केदारेश्वर गुहा. या गुहेची निर्मिती कोणी केली? काही तज्ज्ञांच्या मते हे काम कलचुरी राजवंशाच्या काळात साधारण 6व्या शतकात झालं असावं. पण स्थानिकांच्या मते हे माणसाचं कामच नाहीये. एका अखंड पाषाणात इतकी मोठी गुहा करून त्यात 5 फूट उंचीचं शिवलिंग तयार करणं, तेही त्या काळी जेव्हा कोणतीही मशिनरी नव्हती, हे केवळ अशक्य वाटतं. गुहेच्या 4 बाजूंनी पाणी आहे आणि मधोमध महादेवाचं हे शिवलिंग जो या डोंगराचा कणा मानला जातो. इथे आल्यावर असं वाटतं की आपण पृथ्वीच्या एखाद्या गुप्त कंट्रोल रूम मध्ये आलो आहोत. आता प्रश्न असा पडतो की ते 3 खांब का तुटले? विज्ञानानुसार कोणत्याही गुहेत जेव्हा आर्द्रता वाढते किंवा दगडाची झीज होते तेव्हा खांब कमकुवत होतात. पण जर निसर्गाचा नियम असेल तर मग 4था खांब का सुरक्षित आहे? जर दगडाची झीज व्हायची असती तर 4 खांबांची सारखीच व्हायला हवी होती. पण सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग संपलं आणि बरोबर तेच 3 खांब पडले. असं म्हणतात की जेव्हा या पृथ्वीवर पाप वाढतं तेव्हा त्या पापाच्या ओझ्याने हे खांब तडकतात. आज आपण कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि या 4थ्या खांबाला सुद्धा आता तडे जाऊ लागले आहेत, असं काही ट्रेकर्सचं म्हणणं आहे. जर हा खांब पडला तर काय होईल? केवळ तो डोंगर कोसळेल की खरंच पूर्ण पृथ्वीवर प्रलय येईल? विज्ञानाकडे याचं उत्तर नाहीये, पण श्रद्धेमध्ये याचं उत्तर हो असं आहे. चला आता या गुहेतल्या एका अशा रहस्याबद्दल बोलूया जे तुम्ही स्वतः तिथे गेल्यावर अनुभवू शकता. पाण्याचं तापमान हरिश्चंद्रगडावर उन्हाळ्यात 40 अंश सेल्सिअस तापमान असतं. बाहेर रणरणतं ऊन असतं, घसा कोरडा पडतो. पण जसं तुम्ही या गुहेत पाऊल ठेवता तसं तुम्हाला धडकी भरते. या गुहेतलं पाणी बर्फासारखं थंड असतं. इथे कोणतंही एअर कंडिशनिंग नाहीये, इथे कोणतंही कूलर नाहीये, तरीही हे पाणी इतकं थंड कसं? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या पाण्याचा स्रोत काय आहे? हे पाणी कुठून येतं आणि ते कधीच आटत का नाही? अगदी दुष्काळ पडला तरी केदारेश्वरच्या शिवलिंगाभोवती असलेलं हे पाणी कधीच कमी होत नाही. शास्त्रज्ञांच्या मते या डोंगराच्या पोटात काही गुप्त पाण्याचे झरे असावेत, पण ते इतके थंड का आहेत याचं स्पष्टीकरण अद्याप मिळालेलं नाही. हे पाणी केवळ थंड नाही तर ते औषधी असल्याचाही दावा केला जातो. काही मॉडर्न रिसर्चर्सचं म्हणणं आहे की ही गुहा म्हणजे प्राचीन काळातील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे. एका खांबावर संपूर्ण डोंगर कसा पेलला जातो याला विज्ञानात लोड बॅलन्सिंग म्हणतात. पण हे लोड बॅलन्सिंग इतकं परफेक्ट आहे की डोंगराचा जो मध्यवर्ती दाब आहे तो बरोबर त्या एकाच खांबावर येतो. इथे एक थिअरी अशीही आहे की हे खांब केवळ दगड नसून ते पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डला जोडलेले आहेत. प्राचीन ऋषीमुनींना फिजिक्सचं असं काही ज्ञान होतं ज्याच्या मदतीने त्यांनी ही जागा एनर्जी सेंटर म्हणून विकसित केली असावी. जेव्हा आपण त्या गुहेत जातो तेव्हा तिथल्या शांततेत आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं व्हायब्रेशन जाणवतं. हे व्हायब्रेशन त्या एका खांबातून येत असतं. तो खांब केवळ दगडाचा खांब नाहीये, तर तो या पृथ्वीचा लाईफ सपोर्ट आहे. मित्रांनो, केदारेश्वरची ही गुहा आपल्याला एक धडा शिकवते. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी निसर्ग आणि अध्यात्माची काही रहस्यम अशी आहेत जी कधीच उलगडणार नाहीत. तो 4था खांब कधी पडेल हे कोणालाच माहीत नाही. कदाचित ते आपल्या हातात आहे. निसर्गाचा समतोल राखणं हाच कदाचित त्या खांबाला टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.
तुम्ही कधी हरिश्चंद्रगडाला गेला आहात का? त्या बर्फासारख्या थंड पाण्यात उभं राहून त्या एकाकी खांबाकडे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जगाचा अंत होईल की नाही हे काळच ठरवेल, पण हा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा पोहोचवा. अशाच रोमांचक रहस्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रहस्यासह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.